तर सलामीसाठी येताना पाहायला मिळते एका बाजूला असेल निकेतन, तर नॉन स्ट्राईक एंड कडून असेल नक्कीच विकासभाई कदम वाकीगावचे सुपुत्र यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत खूप खूप सहर्ष स्वागत. आणि नक्कीच कळलं आनंद होतो की मैदान साठी खूप खाल सहकार्य केलं. नक्कीच आपले आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व विकासभाई कदम यांचं सुद्धा खूप खूप सहर्ष स्वागत. आवाजच नाही तिकडे बोला. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं निकेतन माने आणि गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती म्हणजे मोहर उमटवली गेली, ती म्हणजे खणखणीत दणदणीत षटकार. कहारा प्रहार होता. अप्रतिम अशी फलंदाजी करण्यासाठी माहीर असलेले निकेतन माने इथे मात्र आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं आणि तदनंतर निकेतन यांनी मात्र क्लास दाखवताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवली गेली षटकाराची. दुसऱ्या चेंडूचा पुन्हा एकदा कृपया गाडवली संघ 12th मॅन पाठवा ना मित्रा. गाडवली संघ हे दादा बॉलरचं नाव काय? संकेत. हे संकेत बॉलरचं नाव काय? विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर उमटवली होती. तदनंतर पाहिलं तर षटकार किंग निकेतन नावाचं वादळ काही वेळासाठी मात्र क्षमवताना पाहायला मिळते. तंबूच्या अशाला वरताना पाहायला मिळते निकेतन. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाज निलेश यांनी अप्रतिम अशी कामगिरी करत पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवून दिलं. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती जर का तुम्ही षटकार मारू शकता तर दुसऱ्या चेंडूवरती मी तुम्हाला तंबूमध्ये पाठवू शकतो. आणि काही वेळासाठी मात्र तंबूच्या आश्रताना विसवताना पाहायला मिळतात निकेतन माने. आता निकेतन यांची जागा घेण्यासाठी येतात ते ओमकार. बॉलर कोण आहे? मंगेश की निलेश? काय कळत नाही, मला पण माहित नाही. ओ भले बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊन आहे, पण माझी बॅट मात्र गेली. ती नक्कीच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं तर नवका गोलंदाज असेल तर योगेश कलामीची फलंदाजी करण्यासाठी माहिर आहे का? एक कलात्मक क्लासिकल फटके खेळू शकतो का? पाहूया काही क्षणातच. मात्र अप्रतिम अशी फलंदाजी, चांगला एफर्ट पाहायला मिळतो. ऑफ साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 7. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज सज्ज मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवली. एक धाव नक्की अर्जित केला गेला. आणि एकाधावरती समाधान मानावं लागणार का? आणि एकाधावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 8 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतो.
एक षटकाचा खेळाला संपुष्टात, एक षटकाखेर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते. धावसंख्या होते 8 धावा. एक षटकार आला नक्कीच पहिल्या चेंडूवरती. तदनंतर पाहिलं तर केवळ 2च धावा खर्च केल्या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, अप्रतिमाचं षटक हाताळताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आणि एक षटकाचा केला संपुष्टात. एक गडी गेला तंबूच्या आशेला. धावसंख्या होते 1 गडी बाद 1 षटकाखेर 8 धावा. पुन्हा एकदा नौका गोलंदाज सज्ज होताना वैयक्तिक पहिलं सांगितलं, दुसरं षटक कर्णधाराने विश्वास दाखवला. डावखुरा गोलंदाज मारण्याचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का क्षेत्ररक्षक, जोपर्यंत फेकी करतो तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज आपल्या घोषित क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचताना पाहायला मिळाले आणि 2 धावा अर्जित केल्या गेल्या धावपटलावरती. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्या होते 10 धावा. नेहमी बोललं आता क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य करायचं, तुम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्या सोबत असणं गरजेचं असतं. कारण की बुद्धिबळाच्या खेळामध्ये जोपर्यंत वजीर जिवंत आहे तोपर्यंत राजाला भीती नसते आणि समोरच्या राजाला सुद्धा भीती कोणाची असते, तो वजीराची. पुन्हा एकदा बॅट हातातून सटकताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मी विनंती करतो आपले एक नामवंत असे पंच कल्याणी घोरपेडे सरजी, आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या शुभ असते मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं नामांकन द्यायचं आहे. एक आदरणीय सन्मान असं व्यक्तिमत्व कल्याणी घोरपडे सर यांची सुद्धा मोलाची हजेरी आपल्या व्यासपीठावर ठेवली. त्यांच्या शुभ असते मात्र नक्कीच दाबे मोणगावचे सुपुत्र, वन ऑफ द लेजंड प्लेअर, अप्रतिमाशी पारी खेळत वैयक्तिक 14 चेंडू 37 धावांची पारी आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं. 1 मॅन आर्मी मिस्टर सचिन चव्हाण उर्फ बाळा यांना मात्र नक्की सन्मानित केलं गेलं. त्यानंतर पोहळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतं. डावकुरा गोलंदाज तर सलामीसाठी असेल तो फलंदाज. पुन्हा एकदा बॅटल रंगताना पाहायला मिळत आहे. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. नियम क्रमांक 25चं पालन केलं गेलं. पंच संकेत यांच्या मार्फत गोलंदाजीला दंडित केलं गेलं एकेरी धावेसाठी. प्लस घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ठरवलं होतं. 22च्या सुरुवात पुन्हा एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 12. या चेंडूवरती 2 धावा नक्की अर्जित केल्या. वाईट +1 टोटल 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. यष्टरक्षक कोणती चुकी करत नाही. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला आउट ऑफ द पार्क. चेंडू गेला सीमारेषा पार. कणकणीत दणदणीत प्रहार. 6 धावांसाठी मात्र नक्कीच करारा प्रहार होता आणि 6 धावा नक्की धावसंख्या होते. या षटकारा समवेत धावसंख्या होते 18. अकुट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर त्याला पुरेपूर पूल केला आणि पूल होतो सक्सेसफुल आणि नक्की 6 धावा अर्जित केल्या गेल्या धावपटलावरती. फलंदाजाचं नाव कृपया कळू द्या. गाडोली संघ एकनाथ. ओके. अप्रतिमाशी फलंदाजी करताना पाहायला मिळतात एकनाथ. पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. गोलंदाजवर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रनआउटची नामी संधी होती. चूक असा थ्रो होता परंतु गॅदर करताना मात्र गोलंदाजानं चुकी करतो. कदाचित हा चेंडू गॅदर केला असता तर रनआउटची नामी संधी होती. पण तो मिळतं मोठं आयुष्यमान बाबा ओमकार यांच्यासाठी. रनआउटची नामी संधी होती. कदाचित गोलंदाजानं चेंडू पकडणं किंवा अडवणं गरजेचं होतं. कदाचित रनआउट मिळाला असता परंतु एकनाथ
ओमकार यांना मात्र मोठं जीवदान मिळतं. जीवदानाचं रूपांतर संधीमध्ये करणार का पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज धावखुरा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. एकनाथ यांच्यासाठी अक्कोट टप्प्याचा चेंडू पुन्हा स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतो. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विचारतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकांचा सामना येतो. संपुष्टात 2 षटकाखेर धावसंख्या होतीये 1 गडी बाद 20 20 धावा. ओमकार आणि एकनाथाचं समीकरण या क्रिकेटच्या खेळपट्टीवरती रंगताना पाहायला मिळतंय. कधी गोलंदाज हवी होताना पाहायला मिळतो तर कधी फलंदाज हवी होतोय. धाव संख्या होते 20-20. 2 षटकांच्या सामन्याकर धावसंख्या होते 20. 1 गडी गेला तंबूच्या आशाला निकेतन यांच्या स्वरूपात. आता नौका गोलंदाज पुन्हा येतो खेळपट्टीवरती. गोलंदाजसाठी पाचारण आमंत्रित केलं गोलंदाजाला. तो सलामीचा वारसा असेल ओमकार यांच्याकडे. शेवटचं षटक स्लॉगरमध्ये पाचारण केलंय गोलंदाज. पुन्हा अक्कोट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूला आणि स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो चौकारासाठी. 1 बाउन्स खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावपटलावरती धावसंख्येत 4 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 24 धावा. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती नेहमी असं बोललं जातं क्रिकेटच्या रंगपटलावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहायला पाहिजे. वादळांचं काय वादळ किती येतात किती जातात पण ते त्यांचा मात्र काही फरक न पडता निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे आपले पाय रोवून जर तुम्ही का खेळपट्टीवरती उभे राहिला तर मित्रांनो विजय नक्की संपादन करू शकता. पुन्हा एकदा पाहूया दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जाईल का पंचांमार्फत. तर येस वाईट +1 टोटल 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 26 धावा. थोडासा गोलंदाज कदाचित पावसाचा नैसर्गिक अडथळा असो चेंडू ओला होत असल्यानं हातातून मात्र स्लिप मारत असावा आणि याचा फायदा मात्र एकनाथ येत घेणार का कारण की फुलटच चेंडू जास्त फुलटच चेंडू या रबर बॉलमध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळी पाऊस पडतो चेंडू ओला होतो त्यावेळी मात्र फुलटच चेंडूची सांगता खूप वेळा पाहायला मिळतं. त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा लागतो तो फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाज अक्कोट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडूला धाडले सीमारेषा पार खणखणीत दणदणीत षटकार. षटकाचं मात्र धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 32. एकनाथ त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर 2 मोठे षटकार पाहायला मिळतात. षटकार हे एक आशेचा फुल प्रफुल्लित करण्यासाठी मात्र कारण की याआधी पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. एकेरी दुहेरी धावेची लाईफ लाईन जोपासली गेली. तदनंतर मात्र जेव्हा हाफ ट्रॅकर चेंडू मिळाला तदनंतर त्या चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. इथे पुन्हा एकदा पाहूया पंचांकडे नजर वाईटची तर दाद मागितली गेली. पंचांनी मात्र दाद फेटाळली आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रावतो एकेरी धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 33. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तर सलामीसाठी सज्ज असेल एकनाथ. फुलटॉ चेंडू अप्रतिम आग का गोला उछल कर बोला चेंडू गेला षटकाराचा डोला. अप्रतिम नेत्रदीपक मॅग्निफिसंट षटकार ब्रँडेड बाय एकनाथ मॅन फ्रॉम गावडोशी सॉरी गाडवली. अप्रतिम फलंदाजी करताना पाहिलं होतं. निकेतन मानेची विकेट गेल्यानंतर पूर्ण टीमची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन ज्या पद्धतीने मित्रांनो बोललं होतं ना पिंपळाचं झाड खडकामध्ये सुद्धा आपलं पाय रोड उभं असतं. वादळांचं काय किती येतात किती जातात निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे आपले मूळ रोड उभं राहतं. तसं गाडवली संघासाठी एकनाथ आपले पाय खेळपट्टी समेत मात्र रोखून धरले उभं करून पाहतोय आणि आपल्या संघासाठी एक प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतं. अप्रतिम फलंदाजी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक येणार झेल होतो का. येस नो डाऊट अबाउट इट. विकेटचं पतन. हे पुन्हा एकदा षटकार किंग षटकारांचं वादळ काही वेळासाठी क्षमताना पाहायला मिळतं. एकनाथ बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का मिळतो एकनाथ यांच्या स्वरूपात गाडवल्या संघाला पण काही हरकत नाही. एकनाथ आपली कामगिरी चोख निभावून गेलेत. धावसंख्या तर धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या अर्जित केली गेली 39 धाव. किती
या षटकातील शेवटचा स्लॉग ओव्हरमध्ये नक्की प्राचार्य केलं होतं गोलंदाजाला अप्रतिम अशी गोलंदाजी, 2 षटकार मात्र नक्की खाले. तदनंतर मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. एकनाथ तंबूच्या आरशाला जाताना पाहायला मिळाले. विकेटच्या पतनानंतर मात्र धावसंख्या होते. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक शेष असेल. शेवटचा 1 चेंडू शेष असेल. आता मात्र नक्कीच या चेंडूवरती प्रेक्षकांची मनं जिंकणार का फलंदाज की गोलंदाज पाहावं लागेल. कोण कोणावरती हवी होणार, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळते. कुटप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. स्विंग अँड मिस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 3 षटकाचा खेळाला संपुष्टात. 3 षटकाखेर गाडोली संघाची धावसंख्या होते. 2 विकेटच्या पतनानंतर 2 विकेट तंबूच्या आरशाला परतले. तदनंतर मात्र धावसंख्या पाहायला होते 39. विजयासाठी लक्ष असेल आहिर या संघासाठी. 18 चेंडू 40 धावा. मित्रो, आजच्या विशेष सत्काराकडे आपण वळत आहोत. केबीसीसी बिरवाडी महाबळेश्वर आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा सीताराम मोरे चषक 2022 आणि आजचे सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट संगणक कॅप्टन कुल अमोल म्हात्रे सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, ज्यांनी टेनिस क्रिकेट जगताला एक शिस्त लावण्याचं काम केलं. मुंबई प्रीमियर लीगच्या आयोजक, महाराष्ट्रातील एक नामवंत फलंदाज आणि नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व असं अमोल म्हात्रे सरांची ओळख आहे. आणि आज तर टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत होत आहे. अमोल म्हात्रे सरांचा विशेष सन्मान केला जातोय आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. केएसके अंतर्गत असणारी क्रीडा स्पर्धा आणि मुंबई, महाराष्ट्रातील आणि भारतातील नामवंत विक्रोलीचे सर्वे सर्वा अमोल म्हात्रे सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर कल्याणी घोरपडे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेची आठवण असणारी हे सन्मान चिन्ह अमोल म्हात्रे सरांना. सर, आपण टेनिस क्रिकेट जगतासाठी खूप मोठं आपलं योगदान आहे आणि ह्या योगदानाबद्दल आपलं विशेष सन्मान. कोयना सोळसी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत असणारी ही क्रीडा स्पर्धा श्री काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वर आयोजित असणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपला विशेष सन्मान, विशेष सत्कार या ठिकाणी केला जातोय. तर नक्कीच सरांचं देखील मनोगत या सत्कारानिमित्त ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत. तर आदर्शवत खेळाडू, आदर्शवत संगणक सर, आपणास विनंती आहे या सत्कारानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करण्याची. सर्वप्रथम मी काळभैरव क्रिकेट क्लब भिरवाडी आणि दर्शन व त्याचे सगळे सहकारी, उपस्थित सगळे मंचावरचे मान्यवर, सगळे सिनियर खेळाडू आणि इथे उपस्थित सगळे माझे क्रिकेट खेळणारे माझे मित्र, त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला या गोष्टीसाठी इथे मला बोलवलं आणि माझा खरोखर मी आभारी आहे त्यांचा, ज्यांच्या ते माझा सत्कार केला. कल्याणी सर घोरपडे, म्हणजे आपण मी लहानाचा मोठा त्यांना बघून झालो. माझं सौभाग्य असं की मला त्यांच्याबरोबर राहुल 11मध्ये खेळता आलं आणि ज्या क्वालिटीचे ते प्लेयर होते, म्हणजे जर यंगस्टर्सना माहिती नसेल पण त्यांची फलंदाजी इतकी बघण्यासारखी होती आणि इतकी उत्कृष्ट होती, म्हणजे डावखोरे फलंदाज. तसे फलंदाज मुंबई क्रिकेटमध्ये होणे नाही एवढं मी 100% सांगू शकतो आणि त्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. खरं तर मी इतका मोठा क्रिकेटर नाही आहे की मी मार्गदर्शन करू शकेन किंवा काही सांगू शकेन, पण जे आपण एवढे वर्ष आता क्रिकेटच्या मैदानात असतो तर थोडेफार एक्सपिरियन्स किंवा आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला कळतात एवढंच सांगू. चांगली संकल्पना आहे की आपण आपल्या गावाचे 105 गाव रजिस्टर्ड आहेत याच्या, म्हणजे तुम्ही विचार करा किती खेळाडू एव्हरी संडे त्याच्यातनं किंवा संघ घेता, म्हणजे नक्की किती संघांना चान्स मिळायचा बाकी असतो, पण असेच क्रिकेटर घडतात. आणि मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मला जी वाटते ती आहे आपल्यामधला एक सेल्फ कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स याच्यात फार छोटी बारीक लाईन आहे, खेळाडूंना कळली पाहिजे. आणि जेव्हा तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असतो तेव्हा तुम्ही कुठलाही सिच्युएशनमध्ये तुम्ही आपल्या संघासाठी चांगलं करू शकता असंच मला वाटतं. पहिला तुम्ही तुमच्या खेळाकडे फोकस करायला पाहिजे. माझं म्हणणं असं नेहमीच आहे की फिटनेस आताच्या तारखेमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. फिटनेसकडे तुम्ही बघा
डेडिकेशन असणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस हवं असेल तर तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. फळाची अपेक्षा नंतर करा, पण त्याच्यानंतर तुम्हाला आपोआपच मिळेल. थँक्यू. धन्यवाद. इथे मात्र पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून पंच आपल्याकडे वळतील का, आणि हे पाहणं रंजक ठरेल. इथे मात्र दोन्ही पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे, आणि पंचांनी इथे गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर स्वरूपात धाव मिळेल, आणि 1+2 या 2 धावाने आहिर संघाचा धावांचा श्री गणेशा झालाय. धावसंख्या झाली 2 धावा. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आहिर संघ आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावला आहे घोषांकी क्षेत्रामध्ये. ते पंचांचा निर्णय येईल. 1 धाव. या एका धावेने धावसंख्या सरकते. धावसंख्या झाली ती 3 धावा. 40 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय फलंदाज क्रिकेट संघ आहिर. आणि आपण पाहतोय काळभैरव क्रिकेट क्लब आयोजित लिजेंड सीताराम मोरे चषक 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धा. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हटलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेला उपस्थित राहिलेले विक्रोळी संघाचे कर्णधार, एक चांगला खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व अमोल सर म्हात्रे यांचे आम्ही आभारी आहोत. आपण या स्पर्धेला आलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल सर आपले मनपूर्वक आभार. चाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा झाल्याच्या 4. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना निलेश यांचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा येतोय, हा हँडसम, इट्स अ पॉवरफुल मॅग्निफिसंट 6 रन षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 10 धावा. मॅजिक फिगर ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं. 10 धावा झाल्या. जर्सी नंबर 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आठवतात. जर्सी नंबर 10 लिओनेल मेस्सी आठवतात. धावफलकावर धावा झाल्या 10. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आहिर संघ पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पावसात, भर पावसात खेळावं लागतं. ओली आउटफील्ड असते, ओली खेळपट्टी असते, बॉल ग्रिप करता येत नाही, परंतु तुमचं क्रिकेटमधलं कौशल्य तुम्हाला पणाला लावावं लागतं आणि तुम्ही तुमच्या गावासाठी, तुम्ही तुमच्या संघासाठी प्रदर्शन करावं लागतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून. तिथे मात्र फिल्डर होता आणि त्या फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. बुलंदी पॉवरफुल षटकार. या षटकाराच्या मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली ती 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दोघांचे मनसुबे काहीसे स्पष्ट. 40 धावांचं लक्ष, 18 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष आहे ते आहिर केसीसी संघासमोर. निलेश यांचा पुढचा चेंडू, चेंडू शॉर्ट टर्म पूल केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. तिथे मात्र फिल्डर आहे. चांगल्याशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डरकडून. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते. धावसंख्या झाली ती 18 धावा. आपण पाहतोय सीताराम मोरे चषक 2022 बोनखोडे मैदान नवी मुंबई या ठिकाणावरून आपण लाईव्ह प्रेक्षण पाहतोय. फॉर्च्युनी इव्हेंट्स या यूट्यूबच्या माध्यमातून अंकित पाटील आणि कॅमेरामन साहिल सोनावणे यांच्या माध्यमातून नीट अँड क्लीन. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. 1 धाव पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
या सामन्यासाठी शशिकांत साटम सर आणि संकेत शिर्के. पहिल्या षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 19 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल आईर केसीसी संघाला. 12 चेंडू आणि 21 धावा. चांगलं असं गुणलेखन आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळालं, ते म्हणजे गुणलेखक अजय मोरे सर यांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पाठचा झालेला सामना, त्या सामन्यामध्ये आपण आवाज ऐकलात. महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, टेनिस क्रिकेट जगतातील एक सुमधुर आवाज श्री चंद्रकांत शेट्टे सर आणि KSKचा एक बुलंद आवाज विकास मोरे सर यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलत. आणि पुढील सामन्यासाठी देखील या दोन्ही सरांच्या माध्यमातून आपल्याला धावतं प्रेक्षेपण पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत निकेतन, ज्यांनी चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून पहिल्या डावात निकेतन ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष्य असेल ते आईर केसीसी संघासमोर. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज. निकेतनाचा पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. या एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली ती 22 धावा, माफ करा 20 धावा धावफलकावर झाल्यात. 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे ती आईर केसीसी संघाला. इथे मात्र पावसाचं आगमन झालं आणि पाऊस विश्रांती घेत असताना, परंतु पाऊस जरी विश्रांती घेतलाय तरी दोन्ही संघाला मात्र प्रयत्न करावे लागतील. पहिल्या फेरीतील सामना खेळतायत. इथे मात्र दिशा भरकटली जाईल आणि ICC नियम क्रमांक 25 लागू केला जाईल. पंचांचा इशारा येईल. वाईट +1 या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली ती 22 धावा. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या सरकेल. धावसंख्या झाली ती 23 रन्स ऑन बोर्ड. निकेतन आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. संत गतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र फक्त 17 धावांची गरज आहे आईर केसीसी संघाला विजयासाठी. निकेतनाचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर प्रकारचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चेंडू विसावला विकेटकीपरच्या हातामध्ये. कोणत्याही धावेची शंका कुशंका निर्माण होणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण आलंय सामन्याचं. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावा विजयासाठी आईर केसीसी संघाला. निकेतनाचा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू आढळतोय शरीर एसटीवरती आणि इथे मात्र लेगबाईज स्वरूपात 1 धाव दोन्ही बॅटरला मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या होईल ती 24 धावा. धावसंख्या झाली 24 आणि 24 म्हटलं तर आपल्याला आठवतं 24 सप्टेंबर 2007 ICC पहिल्या T20 विश्वचषकामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करून पहिला T20 विश्वचषक जिंकला. ती तारीख होती 24 सप्टेंबर 2007. मैदान होतं जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका आणि धावसंख्या झाली 24. आता मात्र 16 धावांची गरज असेल ती आईर केसीसी संघाला. निकेतनचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू, शॉर्ट आर्म पूल केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तिथे मात्र फिल्डर आहे आणि पाय घसरल्यामुळे फिल्डरचा पाय घसरलाय, फिल्डर पडलाय. आणि हे मात्र पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य म्हटलं जातं. तुम्ही धडपडता पडता, परंतु तुमची क्रिकेट खेळण्याची जिद्द, क्रिकेट खेळण्याची इच्छा काही संपत नाही. आणि या 2 धावेने धावसंख्या होईल ती 26 धावा. पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य म्हणजे आउटफील्ड ओली असते, चिखल असतो, पाऊस असतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायचं असतं आणि तेच कौशल्य दाखवत असताना या सीताराम मोरे चषक 2022 या स्पर्धेमध्ये 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आईर केसीसी संघाला विजयासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. चेंडूने बॅटची वरची कडा घेतली. चेंडू गेल्या डी झोनमध्ये. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव घोषांकित क्षेत्रामधली आणि दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती
27 धावा दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला आणि दोन्ही षटकामध्ये धावसंख्या झाली ती 27 आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे ती आयर केसीसी संघाला 13 धावा 6 चेंडू. गाडिवली संघाकडून आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचं अंतिम षटक घेऊन आलेत एकनाथ. मॅन फ्रॉम गाडिवली 6 चेंडू 13 धावा इथे मात्र सामना अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 6 चेंडू 13 धावा बॅट्समन जिंकणार की बॉलर येणाऱ्या काही क्षणामध्ये चित्र स्पष्ट होईल. एकनाथ यांचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला फिंगर रोल केलाय स्लो रोल प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय डॉट स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगता झाली आता मात्र सामन्याचं समीकरण आलंय 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परंतु आता मोठे फटके खेळावे लागतील कारण सामना अशा स्थितीमध्ये आलाय दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. 5 चेंडू 13 धावा इथे मात्र गोलंदाजच्या रनअपमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झालाय. पंचांचा इशारा येईल डेड चेंडूची सांगता होईल. इथे मात्र 5 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आलंय. 13 धावा 5 चेंडूंची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 13 धावा असताना इथे मात्र फलंदाज जिंकणार की गोलंदाज येणाऱ्या 5 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होणार. एकनाथचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिंगर रोल केलाय स्लो रन प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न परंतु दिशा भरकटले. इथे पंचांचा इशारा आला वाईड चेंडू आणि इथे मात्र सामन्याचं समीकरण आलंय 5 चेंडू आणि 12 धावा. आयर केसीसी संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 28 धावा. 2.1 चेंडूचा खेळ झालाय बिनगडी बाद 28. एकनाथचा पुढचा चेंडू जातोय काऊ कॉर्नरला तिथे मात्र डीपला फिल्डर आहे चेंडू फील्ड केला जाईल आणि चांगली अशी फिल्डिंग आणि तेवढीच चांगली अशी फेकी पाहायला मिळते. त्या मानाने अत्यंत खराब असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कारण की चेंडू गेला डीप काऊ कॉर्नरला आणि पावसाळी क्रिकेट म्हणजे चेंडू ट्रॅव्हल झाला नाही फिल्डर चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती परंतु दोन्ही फलंदाजांनी एकच धाव घेतली आहे आणि या एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली ती 20 रन्स ऑन बोर्ड 29 रन्स ऑन बोर्ड. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र सामन्याचं समीकरण आहे 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. एकनाथ आपल्या संघासाठी अत्यंत बहुमूल्य महत्त्वपूर्ण असं षटक घेऊन आलेत. फिल्डिंग अशी आपल्याला मुंबईच्या भाषेत बोलायचं झालं तर फिल्डिंग अशी लावली आहे छत्री स्वरूपामध्ये आणि फिल्डिंग आहे डीप स्क्वेअर लेग आहे डीप मिडविकेट आहे काऊ कॉर्नर आहे लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप कव्हर आणि डीप पॉईंटला आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण आहे 4 चेंडू 11 धावा. अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. एकनाथ आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देणार की दोन्ही आघाडीचे बॅटर आयर केसीसी संघाला सामन्यामध्ये विजय मिळवून देणार हे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. 4 चेंडू 11 धावा. एकनाथ यांचा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा स्लो रन प्रकारचा चेंडू लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅटरला काही चेंडू समजत नाही म्हणजे फलंदाज आपल्या बोटांच्या जादूवर चेंडू फिरवतायत आणि रबर बॉल चेंडू पावसाळी क्रिकेटमध्ये भर पावसामध्ये फिरवणं एक अवघड असतं परंतु एकनाथ यांचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे ती आयर केसीसी संघाला. 3 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न चेंडू जातोय बॅटच्या पट्ट्यात आणि इन टू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार हा मात्र अत्यंत मोक्याच्या क्षणी आलेला षटकार हा आयर केसीसी संघाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 35 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अत्यंत मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण फटका आलाय तो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 35 धावा. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या झाली आहे 35 आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज आहे. 35 आकडा म्हटलं तर आठवतं T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यांचं भारताकडून झळकावलेलं फास्टेस्ट सेंचुरी इन T20 क्रिकेट 35 चेंडूमध्ये 100 धावा. हिटमॅन रोहित शर्मा संघाची धावसंख्या झाली 35 धावा
आता मात्र विजयासाठी 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये विजयाची मोहर उमटवणार की एकनाथ यांचा फिरकीचा बॉल सामन्यामध्ये गाडिवली संघाला कमबॅक करून देईल. उर्वरित 2 चेंडूमध्ये चित्र स्पष्ट होईल. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. लिजेंड सीताराम मोरे चषक 2022, 2 चेंडू 5 धावांची गरज. तर यापुढचा होणारा सामना असेल या सामन्यातील विजेता संघ तर आधीच्या पहिल्या सामन्यातील विजेता संघ खांबील चोरगे संघ. दोन्ही संघांना विनंती असेल या सामन्याचा विजेता संघ आणि खांबील चोरगे संघ हा सामन्याचा त्वरित नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना वाईट +1 2 धावा या अतिरिक्त स्वरूपात मिळाल्या आणि या 2 धावांच्या या अतिरिक्त स्वरूपात मिळालेल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाले 37 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतीही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेटमध्ये तुम्ही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. 2 चेंडू 3 धावांची गरज. एकनाथ ऑन बॉलिंग मार्क. एकनाथ त्यांचा पुढचा चेंडू स्लोअर प्रकारचा लेग ब्रेक फिरवलाय चेंडू आणि अत्यंत एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा कोणताही मनसुबा दिसला नाही. या एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली ती 38 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. लिजेंड सीताराम मोरे चषक 2022 या स्पर्धेचा नियम असेल कंपल्सरी चेस. दोन्ही बॅटरने नोंद घ्यायचे आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे कंपल्सरी चेस. म्हणजे तुम्हाला 1 चेंडूमध्ये कंपल्सरी 2 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र गोलंदाजाचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. जरी एक मोठा फटका आला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून परंतु गोलंदाज आपल्या लेग ब्रेक चेंडूने फिरकीच्या अस्त्रामध्ये फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला फसवणार का. 1 चेंडू 2 धावांची गरज. अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय. 1 चेंडू 2 धावा. इथे मात्र एकनाथ चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करूया आपण. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेला डी स्वरूपात परंतु इथे मात्र पंचांचा इशारा काय येतोय. इथे मात्र डी स्वरूपात आणि सामना झालाय टाय. परंतु लिजेंड सीताराम मोरे चषक 2022 या स्पर्धेचा नियम होता कंपल्सरी चेस. यामुळे हा सामना गाडिवली संघाने इथे मात्र लिजेंड सीताराम मोरे चषक 2022 या स्पर्धेचा नियम होता कंपल्सरी चेस. सामना जरी टाय झाला असेल तरी हा सामना जिंकला आहे तो गाडिवली संघाने. इथे मात्र कौतुक करावं लागेल आयर केसीसी संघाचं देखील अत्यंत चांगला खेळ दाखवला. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.